आणि परभणी प्रकरणावरून राजकारण तापलंय। महाविकास आघाडीचे नेते आज बीड आणि परभणी दौरा करणार आहेत। त्यामुळे आता या प्रकरणात काय काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे। सचिन, गेले 2 दिवस आपण पाहतोय अधिवेशन नेमक्या याच मुद्द्यावर गाजत असताना दिसतंय। आज विरोधकांचं एक शिष्टमंडळ बीडमध्ये येतंय, परभणीत सुद्धा येणार आहे आणि या सगळ्यावर पुन्हा एकदा चर्चा होईल। मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातून आवाज उठवला जाईल। लागवीचे आपण पाहताय की राज्यभरामध्ये मराठवाड्यातील 2 असे जिल्हे आहेत त्या ठिकाणची चर्चा अधिवेशनामध्ये सुद्धा पाहायला मिळते। एवढंच काय तर विरोधक आणि सत्ताधारी याच मुद्द्यांमुळे आमने सामने आल्याचं देखील पाहायला मिळालं। अधिवेशनात तर हा मुद्दा गाजतोयच, मात्र परभणी आणि बीड या ठिकाणी ज्या काही घटना घडलेल्या आहेत तर त्या ठिकाणी सुद्धा शिष्टमंडळ येऊन सांत्वन करणार आहे, भेट घेणार आहे आणि या प्रकरणासंदर्भात सखोल माहिती जी आहे ती घेतली जाणार आहे। कारण बीडमध्ये जे प्रकरण घडलं त्यानंतर याला एक वेगळाच रंग देण्यात आला, याला राजकीय रंग जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये देण्यात येत आहे। तर दुसरीकडे प्रामुख्याने जर पाहिलं गेलं तर महत्त्वाचा मुद्दा तो एक गाजतोय तो म्हणजे परभणीचा। या ठिकाणी सुद्धा 2 मृत्यू झालेले आहेत। एक म्हणजे त्या मृत्यू संदर्भात जो अहवाल आला तो अहवाल सुद्धा नेत्यांनी स्वतःच्या सोशल मीडियावर अपलोड केला आणि त्यानंतर समाजाचा संताप, नागरिकांचा संताप, आंबेडकरवादी कार्यकर्ते सुद्धा रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं। एवढंच काय तर त्यांनी महाराष्ट्र बंदची हाक देखील दिली। म्हणजे हे मुद्दे एवढे गांभीर्यानं राज्यभरामध्ये पाहायला मिळत आहेत की त्याकडे लक्ष द्यावं लागतंय आणि त्यानंतर आता अधिवेशन सुरू असताना अधिवेशनामध्ये सुद्धा मुद्दा गाजतोय। परभणीमध्ये, बीडमध्ये शिष्टमंडळ आल्याच्या नंतर महत्त्वाची माहिती म्हणा किंवा त्यांची भेट घेतल्याच्या नंतर काही मुद्दे समोर येऊ शकतात। सचिन, या ठिकाणी विरोधकांचं शिष्टमंडळ पोहोचेल, काय माहिती आहे? बीड आणि परभणी या 2ही जागेवर जे शिष्टमंडळ पोहोचणार आहे त्यांचा वेळ जो आहे तो स्पष्ट समोर आलेला नाहीये, त्यांनी सांगितलेला नाहीये। मात्र जेव्हा हे पथक त्या ठिकाणी पोहोचणार आहे, हे शिष्टमंडळ जेव्हा पोहोचेल त्या परिवारासोबत संवाद साधल्याच्या नंतर कमीत कमी 1.5 ते 2 तास हा संवाद साधला जाऊ शकतो। कारण शिष्टमंडळ सोबत येणार म्हटल्याच्या नंतर ही तासोनतास चर्चा सुद्धा चालू शकते। कारण राज्यभरामध्ये हे मुद्दे गाजत आहेत, या मुद्द्याकडे लक्ष दिलं जातंय। मात्र राजकारण होत असताना या मुद्द्याकडे गांभीर्यानं पाहणं महत्त्वाचं आहे, न्याय मिळायला हवा। मात्र राजकीय नेत्यांनी बऱ्याचदा असं पाहिलं गेलंय की राजकीय नेत्यांना टार्गेट करण्यात आलं। हे झालं बीडचं प्रकरण। तर दुसरीकडे परभणीचं प्रकरण आहे त्या ठिकाणी सुद्धा काही याला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। मात्र या ठिकाणी जे 2ही परिवार आहेत ते न्यायाची मागणी करतायत। या ठिकाणी जातीपातीचं राजकारण न करता तुम्ही कुठेतरी गुण्यागोविंदानं एकत्रित यावं, हा विचार जो होता तो हे 2ही जे आज या जगामध्ये नाहीये ते विचार करत होते, सांगत होते। मात्र आता प्रामुख्यानं पाहिलं गेलं तर या ठिकाणी दोघंही नसताना मात्र त्यांच्या नावावर राजकारण केलं जातं आणि त्यानंतर आता हे शिष्टमंडळ ठिकाणी पोहोचतंय। मात्र या शिष्टमंडळाच्या माध्यमातून काय पुढे घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र या ठिकाणी न्यायाची अपेक्षा केली जाते। अधिवेशनात मुद्दा गाजतोय, राज्यभरामध्ये मुद्दा चर्चेत आहे, मात्र आता न्याय हवाय। लागवीजी, निश्चित धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या एकूणाचा सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।